केल्या. जय श्रीराम, जय तो हिंदू राष्ट्र. मी गणेश शंकर आखाडे, एक राष्ट्रीय संघाचा स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत सच्चा कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता आणि 95 पासून तानाजीराव देवकर पहिली विधानसभा लढली त्या टाइमात संघटनेची एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबातली कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ते. आपण दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होता 2016 ते 2021 च्या ओके. तेव्हाच आपण केलेली जी कार्य आहेत, काय विकास कामं केली असतील, काय निधी आणले असेल, काय उल्लेखनीय काम असेल तर त्याची माहिती द्या. 2012, 13, 14च्या कालखंडात देशाच्या पंतप्रधान पदासाठी मोदींचं नाव झालं. 14ला राज्यामध्ये युती झाली. काही लोक भाजपचे तिकीट मागत होते, काही राष्ट्रपतीचं, काय आरपीआयचं. भाजपची उमेदवारी इथं काही मिळली नाही. राष्ट्रीय समाज पक्षाची युती झाली. तालुक्याच्या आमदारांनी राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी घेतली. आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अभिनंदना मिळाली गेली. नंतरच्या कालखंडात 16 साली पक्षाने विस्तारक म्हणून नेमणुकी केल्या. त्याच्यामध्ये मी काही भोर तालुक्यामध्ये विस्तारक म्हणून केलो, त्यानंतर इंदापूरमध्ये केलो. आणि 16ला मला तत्कालीन पालकमंत्री कैलासवासी गिरीजी बापट साहेब आणि आमदार बाळाभाऊ बेगडे यांच्या माध्यमातून मला जिल्हा तालुका अध्यक्षपदाची नियुक्ती मिळाली. पण बापट साहेबांनी सांगितलं की तुला अहोरात्र काम करावं लागत. देव, देश आणि धर्म ह्या संकल्पनेवरती आधारित असणारी आपली संघटना आहे. सामान्य माणसाच्या कुटुंबापर्यंत, प्रत्येकाच्या घरापर्यंत विचारधारा पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही अहोरात्र कष्ट केलं. पण त्या कालखंडामध्ये पालकमंत्री बापट साहेब असताना काही निधी तालुका अध्यक्षाच्या लेटर पॅडवरती सुद्धा मिळाला होता. पण आमचं दुर्दैव असं की त्या विकासाच्या पाठीवरती गणेश आखाडे ही नावच आलं नाही किंवा कोरलं गेलंच नाही. कारण जर भविष्यात गणेश आखाडे जर हिंदुत्वाच्या विचारधारेत मोठा झाला तर माझ्यापेक्षा कोण व्यक्ती मोठा नाही पाहिजे अशी काही लोकांची, जाणकारांची मनात खेद निर्माण झाला असेल आमच्याबद्दल. त्याच्यामध्ये मी ताम्हाणवाडी दरेकरवरती बोरे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना त्या टाइमात आणलेला. दौंडच्या पूर्व भागामध्ये गाडीवाडी, शिंगाडवाडी हा एक रस्ता माझ्या रिटायर पॅडवरती. राहू बेटामध्ये पिलानवाडी, कुलवस्ती असा शृंगे वस्तीपर्यंत रस्ता डांबरी त्या टाइमात झाला. काही ठिकाणी स्मशानभूमीसाठी दिलेला आहे. खामगावला यादववाडी या ठिकाणी मी त्या टाइमात 25 लाख रुपये डांबरीकरणासाठी आणला. काही अंतर्गत रस्ते असतील, काही दौंडच्या पूर्व भागात रस्ते असतील, माझ्या गावामध्ये हेडलाईट असतात, भरतगावला काय अंतर्गत रस्ते असतात, असं माझ्या पद्धतीने मी निधी घेतले. आपण तालुका अध्यक्ष असताना केले तर काम आहे, परंतु मग आता आपल्याला पक्षाने तिकीट का दिलं नाही? आपण अपक्ष लढताय, काय कारण? पूर्वी भाजप ही विचारधारा, नवीन कार्यकर्ता तयार करण्याची एक मशीन होती की ज्याला राजकारणाचा, समाजकारणाचा, धर्मकारणाचा गंधन असे कार्यकर्त्यांनी शोधायचो आणि त्या कार्यकर्त्याला हिंदुत्वाच्या विचारधारेला काम करायला होतं. आम्ही या पक्षातली त्या पक्षातली माणसं पुढेच नव्हतो. कारण पूर्वी आमचं संकल्पना होती की काँग्रेस मुक्त भाजप. पण आताच्या 2019 नंतरची संकल्पना आली की काँग्रेस युक्त भाजप हे संघटनेसाठी घातक ठरलं. आता कालचीच गोष्ट तुम्ही दौंडच्या पूर्व भागामध्ये पाहिली असेल की ज्या माणसाने अहोरात्र संघटनेसाठी योगदान दिलं, वासुदेव काळे असतील, त्यामध्ये नामदेवराव तापणे असतात, तानाजीराव असतात, मी असं 2-4 नावाला हाताचे बोटं बोलले तर पूर्ण वेळ काम करणार. नामदेवरावला अलगदबाजला काढलं. तानाजीरावच्या तर काय वयाच्या मानाने लेकर करीत नाही, पण एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तानाजीराव वडले. जो माणूस जिल्ह्याचा अध्यक्ष होता, किसान मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष होता, ज्यांनी भाजप 30 वर्ष काम केलं, त्यांच्या मुलीला डावलून जर पक्षात प्रवेश व्हायच्या आधीच एबी फॉर्म होत असेल तर ही भाजपची विचारधारा कुठपर्यंत नाही. ज्या माणसाने मी पाहतो की आप्पासाहेब पवार भाजपाला त्याचं स्वागत करतो, मी विरोध करत नाही, पण त्या माणसाची म्हणजे अग्नी आणि पाणी, जसं म्हशीचा धामणीचा वाद असतो तसा विचारधारेचा वाद होता. आप्पासाहेबांचं आमच्या घरी विचारधारा जुळली नाही. ज्या वासुदेव नानाच्या मुलीने फॉर्म भरले
त्याआधी त्यांना पक्षाने सांगितलंच असणार ना, सांगितलं. फॉर्म भरा, आणि नंतर ऐन टायमाला त्यांना तो एक फॉर्म मिळाला. ज्यावेळेस पुण्यामध्ये बैठक झाली, म्हणजे असं मित्र बैठकीला जातं, कारण मी 20 पासून व्यक्तीच्या आणि भारतीय जनता पार्टीपासून आली तर मी हिंदुत्वाचं काम करतो. मी काही कोणत्याही व्यक्तीला देव मानला, मी विचारधारेला देवाला, देशाला आणि धर्माला मानतो. मी कोणत्याही व्यक्तीचा गुणगान गात नाही, कोणत्याही व्यक्तीच्या मागं पळत नाही, ना माझा 2 नंबर धंदा, ना माझा काही. हाही सिंपल सर्वसामान्य कुटुंबातला. आता मुलाखती झाल्या, वासुदेव नानांच्या मुलीला उमेदवार द्यायचे सगळं फायनल होतं. पण कसं आता हे ते एका दगडामध्ये 2 कुटुंबाचा राजकीय अंत्य केलेलं जाणवते मला. म्हणजे आपापसात जर भाजप आल्या, माणूस व्यक्ती चांगला आहे, पण ग्राउंडचे हिंदुत्वादी विचारधारेचे कार्यकर्ते कितपत स्वीकारतील हे मला दाट शंका आहे. कारण त्याचं नाव चाचा आहे, नेहरू चाचा म्हणून त्यांना म्हणतात. भाजपमध्ये चाचाला स्थान कमी असतं, पण आता चाचाच्या ताब्यात संघटना जर गेली असेल तर भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व किती दिवस दौंड तालुक्यामध्ये टिकल हे मला सांगता येत नाही. आपण अपक्ष निवडणूक लढवता, आपला वचननामा, जाहीरनामा काय आहे? माझा वचननामा आहे, मी पूर्ण हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी निवडणूक लढवतोय. हिंदू धर्म अबाधित राहिला पाहिजे, हिंदू धर्मातल्या माझ्या महिलांचं सिंदूर सुरक्षित राहिलं पाहिजे. लव जिहादसारख्या घटनेच्या विरोधात उभा राहणं, हिंदू धर्मातले जे काही मंदिर आहे त्याच्यावरती, म्हणजे पीर देव, आता माझ्या गावामध्येच एक विषय होता की चैतन्य जालिंदरनाथाचं मंदिर होतं. मी ग्रामसभेत विषय केला, माझ्यावर लगेच कोणी फोन केला पोलीस स्टेशनला, मला माहित नाही. मला पोलीस स्टेशनचा फोन आला की तुमच्या चॅप्टर केस दाखल करायची, मी जामीन करणार. ठीक आहे, आपण काय कोणत्या समाजाला धर्माला शिवाय नाही दिल्या, पण आमचे जे ह्या तालुक्यातील, ह्या जिल्ह्यातील, ह्या राज्यातील जे काही हिंदू मंदिर आहे अबाधित राहिली पाहिजे. मग त्यासाठी लोक पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल, ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हिंदुत्वादी विचारधारेचा कार्यकर्ता असला पाहिजे. म्हणून त्यासाठी सुरुवात माझ्यापासून केली की निव्वळ हिंदुत्व, मग त्यामध्ये गोरक्षण असेल. आता मागे 2 महिन्यापूर्वीच आपल्या तालुक्यातील 16 एकर जमीन मशिदीच्या नावे झाली. तालुक्यातील पश्चिम भाग आहे, गावाचं नाव सांगणार नाही, पण पीर देव म्हणून 16 एकर जमीन देवाची होती. ती जमीन एक प्रांत अधिकारी आपल्या दौंडमध्ये आला. जाता जाता त्याने असा आदेश केला की पीर देव इनाम जमीन नाव कमी करून मस्जिद इनाम नाव कमी करण्यात लावण्यात येत आहे. मग ह्याच्याशी सर्वस्वी जबाबदार कोण? मी 6 महिन्यापूर्वी तिथल्या 1-2 लोकांना सांगितलं होतं की तुमच्या गावावरती मोठं धर्मसंकट येणार आहे. तिथले 1-2 कार्यकर्ते मला एड्यात काढले, आणि ज्या दिवशी झालं त्याशी मला फोन आला, तुम्ही कल्पना दिली पण आम्ही दुर्लक्ष केलं. कागद पण मीच काढली, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा मीच केला, एक वकील दिला, वकिलाच्या माध्यमातून ॲडिशनल कलेक्टरकडे ते प्रकरण दाखल केलं. देवेंद्रजी फडणवीस असतात, बावनकुळे साहेब असतात, अनेक संघ परिवारातले काय ज्येष्ठ मार्गदर्शक असतात, ह्यांनी आम्हाला मदत केली आणि त्याच्यावरती स्टे दिला. आणि हिंदू मंदिराची जागा अबाधित ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत. हिंदू धर्मासाठी आपण अहोरात्र काम करतो, त्यासाठी आपली ध्येय धोरणं काय? आता ध्येय धोरण, माझी पहिली ध्येय धोरण की गाय वाचली पाहिजे, हिंदू मंदिर वाचली पाहिजे, धर्मांतर थांबलं पाहिजे, आणि जे हिंदुत्वादी विचारधारेचे कार्यकर्त्यावरचे त्रास होतात हा फक्त गुन्हे दाखल होणे, हा त्यांना बदनाम करणे. आता काही लोक म्हणतात की गोरक्षक पैसे देतात, माझ्यासारख्याचा तर माझ्या नाव प्रॉपर्टी काही नाही, बँकेत अकाउंट आता काल काढले आणि जुने एक अकाउंट आहे तर 200 रुपये शिल्लक आहे. ते आता तुम्ही जरी पाहिलं तरी काय अडचण नाही. ना माझ्याकडे प्रॉपर्टी नाही, ना माझ्याकडे गाडी नाही, सर्वसामान्य कुटुंबातला मी नेता मातृभूतच्या कार्यकर्त्याला, मी स्वतः नेता नाही, मी कार्यकर्ता, हिंदुत्वादी विचारधारेचा कार्यकर्ता. विचारधारा घरोघरात माझ्या चुलीपर्यंत कशी पोचत ह्यासाठी मी कोणाच्या व्यक्तीच्या विरोधात नाही, मला माझा धर्म सुरक्षित राहिला पाहिजे. आता या गटामध्ये आपण अपक्ष निवडणूक, या गटामध्ये निवडणूक अटीतटीची राहील की सहज राहील आपल्यासाठी? आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक सहज निघणार आहे. कुठला उमेदवार कोण आहे, त्याचा लोकसंपर्क कसा आहे, त्याची मागची राजकीय कारकीर्द कशी आहे,
चारित्र्य संपन्न आहे का नाही. आता माझ्या खोटे गुन्हे दाखल जातं, जाणीवपूर्वक काही लोकांनी समाजकंटकांनी माझ्या गुन्हा दाखल, पण मी राग मानला नाही त्या गोष्टीचा. कारण धर्मकार्य करत असताना येणाऱ्या प्रत्येक वादळाला तोंड द्यायचं असतं, आणि ते वादळ असेल की फिरून लावण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत असतात लोक तुमच्या. कारण हिंदू धर्मामध्ये कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचे संपूर्ण लोक नसतात, काय सेक्युलर हिंदू असतात, फक्त त्यांच्या जन्माच्या दाखल्यावरती मी हिंदू म्हणून आहे. ओके. तुम्हाला निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद.